'73ची लढाई हे सगळं आपण बघूया, पण त्याआधी काही बातम्या। आरोग्य विभागातील परीक्षेत पुन्हा हॉल तिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे। त्यामुळे परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागतोय। 24 ऑक्टोबरला 2 सत्रात परीक्षेचं आयोजन करण्यात आलंय, मात्र परीक्षार्थींना सकाळी एका तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यातलं परीक्षा केंद्र देण्यात आलंय। ज्या पदासाठी परीक्षा फी भरलेली नाही त्याचंही हॉल तिकीट परीक्षार्थींना मिळालंय। उमेदवारांनी निवडलेली केंद्र न देता लांब अंतरावरची केंद्र देण्यात आलेली आहेत। परस्पर केंद्र बदलण्याचा अधिकार कंपनीला कोणी दिला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। काही परीक्षार्थींनी 2 परीक्षांसाठी फी भरलेली होती, मात्र वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांमुळे त्यांना एक परीक्षा देता येणार नाही अशी चिन्ह आहेत। या सगळ्याविषयी जेव्हा परीक्षार्थींकडून ओरड झाली, यावर प्रश्न उपस्थित झाले, त्यानंतर रोहित पवारांनी यावर भाष्य केलेलं आहे। ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भाष्य केलेलं आहे। पण एकाच दिवशी 2 परीक्षा त्याही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आल्यानं काही विद्यार्थ्यांना एकच परीक्षा देता येणार आहे, दुसऱ्या परीक्षेला मुकावं लागणार आहे। खरं तर त्यांनी दोन्ही परीक्षांची फी भरलेली आहे आणि त्यांनी जी सेंटर्स दिली होती त्या परीक्षेसाठी ती सेंटर्स न देता वेगवेगळी सेंटर्स दिली गेली आहेत आणि बाजूबाजूच्या इमारती इतका तो फरक नाही, तर एकाला एका जिल्ह्यातलं आणि दुसऱ्या परीक्षेचं दुसऱ्या जिल्ह्यातलं सेंटर आलेलं आहे। एक परीक्षार्थी आहेत, त्यांचं नाव आहे ओम प्रकाश झोड, त्यांच्याशी आपण बोलूया। ओम, तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय? मॅडम, मी अप्लाय केला होता पुण्याकरिता, पुणे विभागाकरिता, आणि मी सेंटर फॉर्म मध्ये भरताना अकोला टाकलं, तरी पण मला पुन्हा सेंटर परत देण्यात आलेलं आहे। आणि परिस्थिती हलाखीची असल्यामुळे परत मागे पुण्याला गेल्यानंतर वेळेवर पेपर कॅन्सल झाला, आता परत पुण्याला जावं लागेल। अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडनं एकच मागणी आहे माझी, सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी म्हणून, की महाराष्ट्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत जाण्या येण्याची सुविधा उपलब्ध मोफत करून देण्यात यावी। म्हणजे ओम आपल्याला असं म्हणायचंय का की आपल्याला आपण जे परीक्षा केंद्रासाठीचं शहर निवडलं होतं ते स्वतःहूनच बदलण्यात आलं? हा, माझं तरी स्वतःवरूनच वगळण्यात आलेलं आहे। माझ्याकडे तसं डॉक्युमेंट प्रूफ पण आहे। आणि असेच माझ्यासोबत काही विद्यार्थ्यांसोबतही झालेलं आहे की त्यांनी अप्लाय, म्हणजे एखादा फार्मासिस्ट परीक्षेकरिता त्यांनी अकोला टाकलं असेल आणि त्यांना पुन्हा मिळालं, कुणाला औरंगाबाद मिळालेलं आहे। त्यांनी करायचं काय? तुमच्या संपर्कात असे कोणी मित्र किंवा मैत्रिणी आले, परीक्षार्थी आले ज्यांना 2 परीक्षा द्यायच्यात, एक परीक्षा एका जिल्ह्यामध्ये, दुसरी परीक्षा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, असं पण काही घडलंय? हो मॅडम, असं झालेलं आहे। एकाला अकोल्याचंच उदाहरण आहे, एकाला अकोला मिळाला तर त्यालाच नागपूर मिळालेला आहे परत। पण मग ओम, आपल्याला असं म्हणायचंय का की येण्या जाण्याचा खर्च करावा, का आपल्याला असं म्हणायचंय की आपल्याला परीक्षा केंद्र बदलून दिलं जावं? हा जो काही घोळ झालेला आहे तो बदलून जबाबदार ती संस्था, आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन, या तिन्ही लोक जबाबदार आहेत ते काम करणारे। तर माझं वैयक्तिक मत असं आहे की कोणाचंही घोड जरी झालं असेल, काही जरी झालं असेल, ज्या विद्यार्थ्यांना जिथं परीक्षा द्यायची आहे कमीत कमी त्यांना प्रवास खर्च तरी मोफत असायला पाहिजे। जो काही प्रवास करायचा आहे विद्यार्थ्यांना तो मोफत असायला पाहिजे। ओके ओम, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। परीक्षार्थी होते ओम प्रकाश झोड। आता आपल्याबरोबर एक परीक्षार्थी आहेत, हेमंत, जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। हेमंत वानखेडे नाव आहे त्यांचं। हेमंत, तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय? मॅडम, आमच्या बरेच विद्यार्थी मित्रांच्या बाबतीत असं घडलेलं आहे की त्यांचं सेंटर, त्यांचा रहिवास आहे अमरावतीला आणि पेपर आहे अकोल्याला। म्हणजे एक पेपर आहे अमरावतीला आणि दुसरा पेपर आहे अकोल्याला, आणि एकाच दिवशी 2 पेपर असल्यामुळे विद्यार्थी एका परीक्षेला मुकणार आहेत। आणि ज्या पद्धतीने इथून 1 महिना आधी जेव्हा MIDCची एक्झाम कंडक्ट झाली होती ऑगस्ट महिन्याच्या शेवटी, तेव्हा त्यांनी 10 दिवस एक्झामचं शेड्यूल घेतलं होतं। मग आरोग्य विभागाला एवढी काही कशाची आहे, आणि त्यात नॅस कंपनी मार्फत देण्याची जी ऑलरेडी काळ्या यादीत आहे त्या कंपनीकडून जी भरती करून घेत आहेत, एवढा अट्टहास कशासाठी? परीक्षा 10 दिवस, 5 ते 10 दिवसाच्या शेड्यूल मध्ये सुद्धा घेता आली असती। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ही परीक्षा रद्द करून ही परीक्षा MPSC मार्फत घेण्यात यावी, ही आमची मागणी आहे। बर हेमंत, काही गोष्टी अशा पण घडल्या आहेत, म्हणजे फक्त केंद्र बदलली गेली आहेत असं नाही, तर काही ठिकाणी असं सुद्धा बघायला मिळालंय काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत की त्यांनी ज्या 2 परीक्षांकरता अप्लाय केलेला होता त्यातल्या एका परीक्षेसाठी त्यांना जी नोंदणी आली ती बरोबर आहे, पण दुसरी परीक्षा कुठली तरी भलतीच ज्याची त्यांना नोंदणी आली, असं सुद्धा झालंय का?
बिलकुल बिलकुल मॅडम, त्यांनी ज्या परीक्षेसाठी प्रिफरन्स दिला होता त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसऱ्या परीक्षेसाठी म्हणजे त्यांची एक्झाम घेण्यात त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत. यामुळे हा सगळा सावळा गोंधळ झालेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने थोडा विचार करावा आणि परीक्षेच्या बाबतीत थोडा योग्य निर्णय घेऊन विद्यार्थी मित्रांना न्याय द्यावा, ज्यामुळे त्यांची ज्या पात्रतेसाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे त्या पदावर त्यांची नियुक्ती होईल अशा संबंधी विचार हा आरोग्य विभागाने करावा. बरोबर हेमंत, पण मग नेमकं आता काय करणं अपेक्षित आहे आरोग्य विभागानं की जेणेकरून परीक्षार्थींना परीक्षा देता येतील आणि हे जे काही त्यांच्यासमोर प्रश्न उभे राहिलेले आहेत ते सुटतील? मॅडम, आमचं एकच म्हणणं आहे की एमपीएससी मार्फत जर परीक्षा कंडक्ट करता आली असती तर त्यामध्ये पारदर्शकता असती आणि प्रत्येक विद्यार्थी हा एमपीएससीला पारदर्शक दृष्टिकोनातून बघत आहे. आणि आमचं असं हेच म्हणणं आहे की परीक्षा जर 10 दिवसाच्या शेड्यूलमध्ये जर घेता आली असती तर प्रत्येक विद्यार्थ्याला 2 परीक्षा सुद्धा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते सुद्धा देता आल्या असत्या आणि ह्या अडचणी निर्माण नसत्या झाल्या. बरोबर हेमंत, पण मग म्हणजे परीक्षा डिक्लेअर होण्याच्या आधी सुद्धा सगळ्या परीक्षार्थींकडून ही मागणी होत होती की या परीक्षा एमपीएससी मार्फतच घेतल्या जाव्यात म्हणजे पारदर्शकता राहील. खरं तर सरकार असं वारंवार वेगवेगळ्या प्रकरणांच्या बाबतीत म्हणतं की पारदर्शकतेने कारभार आम्हाला हवा आहे. मग या बाबतीत एमपीएससी मार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय का झाला नाही, यातली काय गोम वाटते आपल्याला परीक्षार्थी म्हणून? मॅडम, तुम्ही जर बघितलं की जेव्हा आरोग्य भरतीचे फॉर्म भरणं सुरू होते तेव्हा क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. 10 लाख 15 लाखच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या की तुम्ही 10 लाख रुपये द्या तुम्हाला ग्रुप डी आणि 15 लाख रुपये द्या तुम्हाला ग्रुप सी, अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप्स तेव्हा व्हायरल झाल्या होत्या. बीड जिल्ह्यातली असो की अमरावती जिल्ह्यातली असो कुठल्याही जिल्ह्यातले ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. यावर सरकारने कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात गेलेली नाही. नक्की बिलकुल आमचं हेच म्हणणं आहे की याची सुद्धा कारवाई करावी. नक्की हेमंत, आपलं म्हणणं लक्षात आलं. धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. एक परीक्षार्थी आपल्यासोबत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार स्वतः आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. रोहितजी, आपलं ट्विट सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय, पण काही विद्यार्थी सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले होते जे आपली व्यथा मांडत होते. एक परीक्षा एका जिल्ह्यात, दुसरी परीक्षा दुसऱ्या जिल्ह्यात, 2 परीक्षांसाठी जर अर्ज केले असतील तर एका परीक्षेची नोंदणी मिळाली पण दुसऱ्या परीक्षेची भलत्याच परीक्षेची नोंदणी मिळाली. असे खूप सारे घोळ झालेत आणि विद्यार्थी रोहितजी असं म्हणतायत की ब्लॅकलिस्टेड कंपनीलाच हे काम का दिलं गेलं आरोग्य विभागाकडून? तुम्ही जे म्हणत आहात ते माझंही म्हणणं आहे आणि हे युवा पण त्या ठिकाणी म्हणत आहेत की समजा एका जिल्ह्यामध्ये एक पेपर आणि त्याच वेळेस दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसरा पेपर, दुसऱ्या गट बी आणि ह्याच्यामध्ये जो फरक असेल तो, तर ही गोष्ट जे झाले टेक्निकल एरर हा योग्य नाही. त्या मुलीली समजा त्या ठिकाणी 2 पेपर तिथं द्यायचे असतील तर मग ते कन्व्हिनियंटली त्याच आसपास की सकाळी एक आणि नंतर लगेच दुसरा पेपर आपला देता आला पाहिजे. त्याचं योग्य असं नियोजन व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. अजून थोडे दिवस आहेत. या कंपनीली आणि सरकारली सुद्धा त्या बाबतीत लक्ष घालून जी टेक्निकल अडचण त्या ठिकाणी आलेली आहे परीक्षा पुढे न ढकलता ती सोडवावी, ही विनंती मी सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. बरं रोहितजी, कारण असाही एक मुद्दा सगळे विद्यार्थी मांडतात की मध्ये जर थोडी 2 परीक्षांच्या मध्ये जर थोडी गॅप मिळाली असते, एवढ्या घाईघाईने ज्या सरकार परीक्षा घेत आहे, आरोग्य विभाग परीक्षा घेत आहे, तर मध्ये थोडी गॅप मिळाली असती 2 पेपरच्या तर तेही त्या विद्यार्थ्यांसाठी सोपं पडलं असतं किंवा निदान मग येण्या जाण्याचा खर्च तरी सरकारने उचलावा जर केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी आलेत आणि कंपनीने स्वतःच केंद्र बदलली आहेत तर. मलाही कुठेतरी असंच वाटतंय की जे आर्थिक अडचणीत असणारे जे युवा आहे आणि बहुतांश या परीक्षेला बसणारे सगळेच तसे इकॉनॉमिकली चॅलेंज बॅकग्राऊंडचे आहेत. त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा जो खर्च असेल बस वगैरे या बाबतीत सुद्धा सरकारने काहीतरी विचार करायला पाहिजे. एकदा ऑलरेडी ही परीक्षा होणार होती की काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. आता अजून पुढे ढकलून चालणार नाही. परीक्षा आत्ताच झाली पाहिजे, पण हे टेक्निकल एरर्स सगळे सोडवले पाहिजे आणि आर्थिक ताण जो मुलांना पडतोय, समजा 2 पेपर द्यायचे असतात तर 2 वेगळ्या फी द्याव्या लागतात, त्या सुद्धा न देता एका पेपरची म्हणजे एका व्यक्तीला एकच फी हे करता येईल का, या बाबतीत सरकारने एक विचार करावा. आणि ट्रॅव्हलिंग रोहितजी, आपण स्वतः या संदर्भात विद्यार्थ्यांच्या बाजूने काही पाठपुरावा कराल? आरोग्यमंत्र्यांशी आपल्याला बोलता येईल स्वतःला? 100% त्या बाबतीत सकाळी अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यांना विनंती केली.
मी संध्याकाळी टोपे साहेबांशी सुद्धा बोलेल. टोपे साहेब या बाबतीत सकारात्मक आहेत. वा. तुम्ही करोनाच्या काळामध्ये त्यांचं कार्य बघितलं, एकदम मनापासून त्यांनी केलेलं आहे. फक्त इथं थोडंसं टेक्निकल विषय आणि राहिला प्रश्न MPSCचा. इथं कसं आहे की आता दादांनी स्वतः पुढाकार घेऊन 4 वरनं सदस्य संख्या आता 12 वर न्यायचं चाललंय, पण त्याला सगळे वेळ लागेल. त्यामुळे हे लगेच होण्यासारखं नाही. पण ही जी एक्झाम आहे ती ट्रान्सपरंट पद्धतीने व्हावी आणि कुठल्याही पद्धतीत लोकांच्या मुलांच्या भविष्याबरोबर कोणीही घेऊन चालणार नाही. आणि ह्या कंपनीने जर हे करेक्शन या पुढच्या 2 दिवसात नाही केलं तर मला असं वाटतं की त्या कंपनीवर कारवाई पण करणं योग्य ठरू शकतं. नक्की. रोहित जी MPSCचा विषय काढला तो बरं झालं, कारण सगळ्या विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं होतं की आरोग्य विभागाने MPSC मार्फत का नाही या परीक्षा घेतल्या तर अधिक पारदर्शकता झाल्या असत्या. पुढच्या काळात याविषयी विचार करण्याबाबत सुद्धा आपण बोलू शकाल? मला जर तुम्ही विचारलं आणि मला जर करण्याची त्या ठिकाणी म्हणजे माझ्यासारखे जे अनेक आमदार आहेत त्यांना जर संधी दिली गेली तर सगळ्यांचंच म्हणणं आलं आहे की ज्या एक्झाम आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या विभागाच्या होतात आणि कुठल्याही गटातल्या त्या सगळ्या एकाच संस्थेच्या माध्यमातून झालं तर त्याच्यामध्ये पारदर्शकता चांगली येऊ शकेल आणि त्याला एक प्रोसिजर आणि सगळ्यांचा विश्वास त्या संस्थेवर आहे. फक्त ती सिस्टम आता डेव्हलप करायला वेळ लागू शकतो. आता सदस्य संख्या आपल्याला वाढवावी लागेल. जो प्रस्ताव आता सरकारमध्ये चर्चेमध्ये आहे, पण ह्या गोष्टी वेळ लागूच तर ॲटलिस्ट आत्ता तरी जी कंपनी जी एजन्सीला ही जबाबदारी दिली ती तरी क्लीनली ट्रान्सपरंटली त्या ठिकाणी व्हावं असं मला वाटतं. नक्की. रोहितजी, खरं तर आपण एका कार्यक्रमात आहात हे जाणवतंय, तरीही आपण इतकं सविस्तर बोललात आणि जाणवतंय की आपण पोटतिडकीनं बोललात, त्याबद्दल खूप खूप आभार. महाराष्ट्राच्या तरुणांचे आयकॉन आहेत रोहित पवार, जे आपल्याशी आता बोलत होते आणि ते स्वतः आश्वस्त करत होते की ते याविषयी स्वतः पाठपुरावा घेतील, आरोग्यमंत्र्यांशी ते स्वतः बोलतील आणि परीक्षांच्या तारखा न बदलता कसं सोयीस्कर परीक्षा देणं विद्यार्थ्यांना ठरेल हेही ते बघतील. दीपक तरडे एक परीक्षार्थी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. दीपक, तुमचे सगळे प्रश्न भयंकर आहेत, कारण एक परीक्षा देता येईल, एक परीक्षा देता येणार नाही जर 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र आली असतील तर. दीपक, आपल्या बाबतीत काय घडलंय? नक्कीच मॅडम, माझा नंबर अगोदर आलेला होता. लातूर जिल्ह्याचं मी सेंटर टाकलेलं होतं, बट माझा नंबर आता सध्या पुण्याला त्यांनी टाकलाय. तर मला आता 10 ते 12 तास प्रवास करून मला एक्झामला जावं लागेल. तर त्यामुळे खूपच प्रचंड त्रास आम्हाला होतोय सध्या. म्हणजे परीक्षेचा अभ्यासाचा जो ताण आहे तो वेगळा आणि त्यात आता पुन्हा परीक्षेच्या आदल्या दिवशी जाऊन राहण्याची व्यवस्था करायची, परीक्षा द्यायची, हे सगळंच आलं. नक्कीच नक्कीच मॅडम. दीपक, काही विद्यार्थ्यांचं, काही परीक्षार्थींचं असंही झालंय की 2 पेपर आहेत, एकाच दिवशी 2 पेपर आहेत आणि ते वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत, असं काही आपल्या ऐकिवात आलंय? हा, नक्कीच नक्कीच मॅडम. माझे 2 मित्रच आहेत ज्यांचं अशा प्रकारे अडचण निर्माण झाली आहे त्यांना. कारण त्यांचा पेपर एक सकाळी आहे आणि दुपारचा जो पेपर आहे तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे. तर त्यांना ते 5 ते 6 तास ट्रॅव्हलिंग करून तिकडे जाणं शक्य नाहीये. तर त्यामुळे त्यांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे आणि त्यांना फक्त एकच एक्झाम त्या दिवशी देता येणार आहे. पण मग दीपक, एक परीक्षार्थी म्हणून आता आपलं काय म्हणणं आहे? माझं मॅम एकच म्हणणं आहे, त्यांनी एक तर आमचा ट्रॅव्हलिंग चार्जेस जे लागतील ते त्यांनी पुरवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या परीक्षा ज्या आहेत तर त्यांनी MPSC थ्रूच घ्यायला पाहिजे, कारण त्यामुळे खूप एक्झाम मध्ये पारदर्शकपणा येऊ शकतो मॅडम. नक्की. दीपक, धन्यवाद, तुम्ही तुमच्या या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, जे महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या तरुणांचे आयकॉन आहेत, ते स्वतः न्यूज 18 लोकमतशी बोलले आणि त्यांनी हे आश्वस्त केलंय की सगळ्या तरुण आमदारांचं हेच म्हणणं आहे की MPSC मार्फतच या सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या परीक्षा व्हायला हव्यात, म्हणजे अधिक पारदर्शकता येईल आणि सुसूत्रता परीक्षांमध्ये आणता येईल. सगळे परीक्षार्थी जे आता महाराष्ट्रभरात आपल्याशी बोलतायत ते एका बाजूला आपले प्रश्न मांडतायत, दुसरीकडे काय त्यांना अपेक्षित आहे हे देखील सांगताहेत. एकदा परीक्षांच्या तारखा बदलल्या, आता परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात तर त्यात प्रचंड घोळ बघायला मिळतोय. आरोग्य विभागाकडून ब्लॅकलिस्टेड कंपनीचा आग्रह का धरला गेला? ही जी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे तिने परीक्षार्थींनी निवडलेली जी केंद्र होती ती स्वतःहूनच कशी काय बदलली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संजय पवार एक परीक्षार्थी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. संजय, तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय परीक्षांबाबत? मॅडम, अगदी पाहता आरोग्य भरतीचा एकदम सावळा गोंधळ सध्या तर झालेला आहे. फर्स्ट टाइम मी ज्यावेळेस माझा हॉल तिकीट आला होता त्यावेळेस माझा पनवेलला नंबर आलेला होता,
पण जाणून बुजून आता आहे ना माझा जळगावला नंबर आलेला आहे, तरी म्हणजे पनवेल ते मला जळगाव जाण्याचं म्हणजे 12 तास चार्जेस लागणार तिथे, आणि जाण्या येण्याचा तो भलताच मनस्ताप झालेला आहे मॅडम. आणि पहिला म्हणजे ज्यावेळेस आपण पेपर जे निवडलेलं केंद्र होतं संजय, ते परस्पर बदलून तुम्हाला जळगाव केंद्र दिलं गेलं. हो मॅडम. आणि परीक्षांबाबतीत सुद्धा असं काहीतरी घडलंय म्हणून अनेक परीक्षार्थी सांगतायत की 2 परीक्षा आहेत, एकाच दिवशी आहेत आणि त्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत. असंही आपल्या काही ऐकिवात आलंय का? हो मॅडम, माझे जवळचेच मित्र आहेत 2, त्यांचा एकाच दिवशी आणि एकाच वेळेमध्ये त्यांचे पण परीक्षा आलेले आहेत. एकाचा लातूरला आलेला आहे तर एकाचा अकोल्याला त्याच दिवशी. मग तो दोन्ही पेपर एकाच दिवशी शक्य कसं होणार देणं? म्हणजे एका बाजूला संजय अभ्यासाचा ताण आहे तुम्हाला, दुसरीकडे तुम्हाला 12-12 तास प्रवास करून पेपर द्यायला जावं लागणार आहे. मग तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? तुम्ही आरोग्य विभागाला काय सांगू पाहताय? मॅडम, एकतर जे आरोग्य विभागाचा जो गोंधळ झालेला आहे त्यामार्फत त्या परीक्षा तर एकतर घेऊच नाही, आणि त्यामध्ये आमचा आर्थिक आणि मानसिक त्रास तर खूपच सहन करावा लागत आहे या 2 वर्षापासून. तर 2019 मध्ये पण असाच सावळा गोंधळ झाला होता मॅडम. नक्की संजय, आपले प्रश्न आणि आपल्या भावना लक्षात आल्या. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. परीक्षार्थी संजय पवार होते जे म्हणत होते की मी केंद्र पनवेल टाकलेलं होतं तरी सुद्धा मला जळगाव केंद्र आलेलं आहे. कंपनीने परस्पर केंद्र अनेक परीक्षार्थींची बदललेली आहेत. कुणाला अकोला हवं होतं तर पुणे आलेलं आहे, कुणाला पुणे हवं होतं तर धुळे टाकलेलं आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा केंद्रांचे सावळा गोंधळ दिसत आहेत. इतकंच नाही तर 2 परीक्षा वेगवेगळ्या, त्या दोन्ही परीक्षा एखाद्या केंद्रावर म्हणजे पुण्याच्या केंद्रावर व्हाव्यात असं जर कोणी विद्यार्थ्याने मागणी केली असेल तर एकाला पुणे आणि एका परीक्षेसाठी पुणे आणि दुसऱ्या परीक्षेसाठी अकोला असं सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे खूप सावळा गोंधळ झालेला आहे. आणि रोहित पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः या संदर्भात ट्विट केलेलं होतं. आणि असं नियोजन चुकणं किंवा नियोजनाचा अभाव असणं हे परीक्षार्थींसाठी चूक आहे असं त्यांनी म्हटलंय. ते स्वतः याविषयीचा पाठपुरावा करतायत. सरकारपर्यंत त्यांनी हा विषय पोहोचवलेला आहे. राजेश टोपे आरोग्यमंत्री यांच्याशी स्वतः ते संध्याकाळपर्यंत बोलणार आहेत. आणि परीक्षा ज्या तारखांना आहेत त्याच्या आधी हा सगळा घोळ मिटवावा यासाठी ते स्वतः सुद्धा प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी आश्वस्त केलंय न्यूज 18 लोकमतवर. दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची अशी की ते बोलताना हेही म्हणाले की सगळेच तरुण आमदार कुठल्याही पक्षाचे असतील त्यांचं हेच म्हणणं आहे की अशा सगळ्या महाराष्ट्रात होणाऱ्या ज्या सरकारी परीक्षा आहेत त्या MPSC मार्फत घेतल्या जाव्यात, म्हणजे सुसूत्रता सुद्धा येईल आणि पारदर्शकता सुद्धा येईल आणि त्याकरता सुद्धा पुढच्या काळामध्ये ते प्रयत्न करतील असं ते म्हणाले. दरम्यान आरोग्य विभागाच्या परीक्षेत कोणताच गोंधळ न झाल्याचं आरोग्य विभागाच्या संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांचं म्हणणं आहे. आता पहिला मुद्दा काय होता की त्यांनी जे ठिकाण मागितलं तर त्या ठिकाणापेक्षा त्यांना वेगळं केंद्र याच्यामध्ये दिलेलं आहे. आता जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल तुमच्या उमेदवाराचा विचार करतो तर उमेदवाराला ॲडमिट कार्ड देताना त्यांनी कोणतं ॲप्लिकेशन दिलं आहे, कोणत्या पोस्टसाठीचं दिलं आहे, ते ॲप्लिकेशन हे याच्यासाठीचं बेस पकडला जातो. म्हणजे समजा एखाद्या उमेदवारांनी तुमचे 4 पोस्टसाठीचं दिलेलं आहे तर त्याला 4ही पोस्टसाठीचं ॲडमिट कार्ड मिळेल. तर त्याच्यामुळे याच्यासाठीचं जेव्हा आपण देतो तर त्याला आपण म्हणतो की त्यांनी जेवढं त्याचं एक ॲप्लिकेशन कन्सिडर करावं आणि त्याप्रमाणे त्याचा स्वतंत्रपणे आपण याच्यामध्ये विचार करतो. आणि हे करत असताना एक बेसिक नियम कोणता पाळला गेला आहे की समजा त्यांनी नाशिक सर्कलसाठीचा पोस्ट नाशिक सर्कलमधल्या पोस्टसाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्याला नाशिक सर्कलमध्ये त्याचंच एक्झामिनेशन सेंटर येईल. हा याच्यामधला बेसिक नियम आहे आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपण याच्यासाठीचे हे दिलेले आहे. 2 ॲप्लिकेशन्स केलेत तर त्याच्यामध्ये एक त्यांनी नाशिक सर्कलसाठी केलं आणि एक नागपूर सर्कल किंवा अकोला सर्कलसाठी केलं. तर ऑब्व्हियसली त्याच्या एका नाशिकच्यासाठीचं त्याचं सेंटर येईल नाशिकमधलं आणि दुसरं जे काही सेंटर येईल तर ते त्यांनी नागपूर किंवा अकोल्याला भरलं असेल तर त्या ठिकाणी त्याला हे सेंटर मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ही जी बेसिक कन्सेप्ट आहे तर त्याच्याने गेल्यामुळे या पद्धतीच्या तक्रारी याच्यामध्ये येतात.
आता ही अट ठेवायची गरज काय आहे की याच्यामध्ये काय होऊ शकतं किंवा आमचे पूर्वीचे जे काही अनुभव आहेत तर याच्यामध्ये असं हे होतं की उमेदवार ज्या ठिकाणचा राहणार आहे तिथून तो परीक्षा देईल आणि तो दुसऱ्या ठिकाणी त्याच्या पोस्टसाठी क्लेम करेल. असं होताना काय प्रॉब्लेम येऊ शकतो की जे आमचे डिफिकल्ट एरियाज आहेत किंवा ट्रायबल एरियाज आहेत तर त्या ठिकाणी हे कॅन्डिडेट जाणार नाहीत किंवा जर ते गेले तर त्या ठिकाणी ते काम नाही करू शकत कारण ते अत्यंत डिफिकल्ट एरियामध्ये जातात किंवा गेल्यानंतर त्वरित ते त्यांच्या ट्रान्सफरसाठीचे पण ॲप्लिकेशन देतात. आणि म्हणून हा सगळ्याच परीक्षांसाठी आतापर्यंत आरोग्य विभागाने पाळलेला नियम आहे की ज्या ठिकाणी त्यांनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर त्याच ठिकाणी त्याला आपण हे करत आहोत. बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर जय हिंद सन्मानमध्ये आपण पाहणार आहोत 1971च्या लढाईत भारतानं पाकिस्तानला कशी धूळ चारली याची शौर्यगाथा.